मंडळी, 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या निमित्ताने तिरंगी मटकी मिठाई ही स्वीट डिश कशी करायची ते आज आपण बघूया। 1.5 वाटी मी इथे डिसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। डिसिकेटेड कोकोनट जाडसर आहे, मिक्सरमधून आपण त्याला बारीक करून घेऊ। डेसिकेटेड कोकोनट मिक्सरमधून बारीक वाटताना ते तेलकट तयार होते, म्हणून मिक्सरमध्ये थोडाफार प्रमाणात ते बारीक वाटून घ्यायचं। हे खोबरंसुद्धा आपण बारीक करून घेऊ। आपण चहासाठी जी साखर वापरतो ना, त्या साखरेची मी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आपल्याला 5 चमचे ह्यामध्ये ॲड करायची आहे। पिठी साखर नंतर 5 चमचे आपल्याला मिल्क पावडर डेसिकेटेड कोकोनटमध्ये ॲड करायची आहे। इथे मी थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे, पाव चमचा। तुम्ही ह्यामध्ये व्हॅनिला एसेन्स पण टाकू शकता। सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत। गरम केलेलं थंड दूध घेतलेलं आहे आणि 2-2 चमचे दुधाचा वापर करून आपल्याला घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे। दुधाचा जास्त वापर झाल्यास पीठ एकदम पातळ तयार होऊ शकतं, म्हणून कमी दुधाचा वापर करून पीठ घट्ट तयार करून घ्यायचं आहे। 4 चमचे दूध ह्यामध्ये ॲड करून हे पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि ह्याचा लाडू सुद्धा तयार होतोय बघा, है ना। आधी आपण 4 लाडू तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला 3 लाडू अजून तयार करून घ्यायचे आहेत। हे ड्रायफ्रूट्स लाडूमध्ये ॲड करण्यासाठी आपण घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। हे लाडू आता आपण या ड्रायफ्रूट्समध्ये घोळवून घेऊया। रेसिपीला शाही टच देण्यासाठी इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे। लाडूमध्ये ड्रायफ्रूटचा वापर नाही केला तरी चालतो। ड्रायफ्रूट्समध्ये लाडू टाकणे ही मेथड ऑप्शनल आहे। तुम्ही साधे लाडू तयार केले तरी ही रेसिपी छान तयार होते। लाडू तयार आहे। डेसिकेटेड कोकोनटचे हे उरलेलं मिश्रण आहे, त्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड केलेली आहेच, तरी पण आपण 2 चमचे आणखीन मिल्क पावडर ॲड करूया। 2 चमचे पिठी साखर ॲड करूया। आता सगळं इंग्रेडियंट्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि 2-2 चमचे दुधाचा वापर करून हे पीठ तयार करून घेऊया। थोडं दुधाचा वापर करून घट्ट पीठ आपल्याला तयार करायचं आहे। 4 चमचे दूध वापरून हे पीठ असं मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याचे 4 भाग करायचे आहेत। आपण पारीच्या पिठामध्ये डबल साखर टाकलेली आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। पिठाचे समान 4 भाग तयार करून झालेले आहेत। आता 3 भागांना आपण रंगवून घेणार आहोत आणि 1 भाग सफेद ठेवणार आहोत। हे पीठ आपण नारंगी रंगामध्ये तयार करून घेत आहोत। हा केशरी रंगाचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। आता हातावर जाडसर पारी आपण तयार करून घेत आहोत। जो लाडू तयार केलेला आहे तो ह्यावर आपण ठेवूया आणि ह्याला आपण कव्हर करूया। इथे लाडूचा आकार छोटा ठेवून पारीचा आकार मोठा आणि जाड ठेवायचा आहे, त्यामुळे हंडी अधिक सुबक आणि छान तयार होईल आणि तयार करताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। लाडू केशरी पारीमध्ये आपण
पूर्णपणे कवर करून घेत आहोत आणि त्याचा एक आपण केशरी लाडू तयार करून घेत आहोत। केशरी रंगाचा लाडू तयार झालेला आहे। असंच आपण हिरव्या रंगाचं सुद्धा पीठ तयार करून घेऊ आणि हिरव्या रंगाचा लाडू तयार करून घेऊ। केशरी आणि हिरव्या रंगाबरोबर आपण लाल रंगसुद्धा वापरून लाल हंडी तयार करणार आहोत। पण इथे व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथे दाखवलेलं नाही आहे, पण सफेद हंडी आणि लाल हंडी आपण तयार केलेली आहे। हिरव्या रंगाचा लाडू आपण तयार करून घेतलेला आहे। हे 3 रंगाचे 3 बॉल आपण तयार केलेले आहेत। लाडूच्या मध्यभागी आपल्याला मार्किंग तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी तो अंगठ्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो, पण अंगठ्याऐवजी गोल आकार येण्यासाठी आपण एका स्पूनचा वापर करून त्याला गोल मार्किंग तयार करून घेतलेला आहे आणि गोल मार्किंगच्या भोवतीची पारी वरती उचलत जायची आहे, म्हणजे त्या मटक्याचा काठ तयार होईल आणि मटकं तयार होईल। मटक्याचा काठ तयार करताना पारी बोटांना चिटकत असेल तर पिठी साखर बोटांना लावून तुम्ही काठ अधिक रेखीव तयार करू शकता। पहिली हंडी आपली तयार झालेली आहे। अंगठ्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने गोलाकार मार्किंग करून घेतल्यावर मटक्याचे गोलाकार काठ तयार करायला अधिक सोपं जातं। केशरी आणि हिरव्या रंगाच्या हंडीबरोबर आपल्याला सफेद आणि लाल रंगाची हंडीसुद्धा तयार करून घ्यायची आहे आणि ही हंडी तयार करताना तुम्ही हंडीचं तोंड जरा मोठं तयार केलं तरी चालेल, छोटं तोंड तयार केलं तरी चालतं, ते तुमच्यावर अवलंबून आहे। पण हंडीला अधिक रेखीवपणा येण्यासाठी आपण त्याचे काठ अधिक उंच करत आहोत। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि करताना खूप मजा येते। लहान मुलांना जरी तुम्ही करायला सांगितलं तरी ते खूप आवडीने तयार करतील। हंडी तयार झालेली आहे। ही हंडी सजवण्यासाठी थोडंसं पीठ आपण बाजूला काढून ठेवलेलं, त्याचे आपण छोटे छोटे 4 लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीच्या पिठाला केशरी आणि हिरवा रंग दिलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत। रंगीत छोटे छोटे गोळे तयार करून ते हंडीला चिटकवून आपण हंडी सजवतो आहोत। अशा प्रकारे सगळ्या हंड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। हंड्यांवर डेसिकेटेड कोकोनट ठेवलेले आहेत आणि डेसिकेटेड कोकोनटचे छोटे लाडू आपण तयार करून ते हंड्यांवर मक्खन म्हणून ठेवलेले आहेत। हे लाडू खूपच रेखीव आणि सुंदर तयार झालेले आहेत आणि तेवढेच टेस्टीसुद्धा तयार झालेले आहेत। तुम्हीसुद्धा तुमच्या कल्पकतेने ह्या हंडींना डेकोरेशन करू शकता। आपण गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट या निमित्ताने झेंड्याचे 3 रंग अशा प्रकारे 3 हंडी तयार केलेल्या आहेत। तिरंगी हंडी तयार करताना आपल्याला गॅसची काही गरज लागलेली नाही आहे। आज आपण गॅसचा वापर न करता तेवढी सुंदर आणि टेस्टी तिरंगी हंडी तयार केलेली आहे। ही तिरंगी हंडी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा। ही रेसिपी दिसायला जेवढी कठीण वाटते तेवढी करायला खूप सोपी आहे, त्यामुळे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि गोपाळकृष्णाला ह्या हंडीचा नैवेद्य नक्की दाखवा। मटका मिठाई आतून कसा झालेला आहे ते आता आपण 2 भाग करून पाहूया। मिठाई खूप टेस्टी झालेली आहे। मंडळी,
15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज आपण 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमी या निमित्ताने तिरंगी मटका मिठाई तयार केलेली आहे। ही मिठाई खूपच छान झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।